सुनीता जामगडे पाकिस्तानातील 3 जणांच्या संपर्कात होती। इंस्टाग्रामवरून पाकिस्तानच्या संपर्कात आल्याची माहिती आहे। भेटण्यासाठी पाकिस्तानात गेल्याचं तपासात उघड झालंय। हे तिघे पाकिस्तानी नागरिक आहे की गुप्तचर यंत्रणेत कार्यरत असणारे एजंट, असा प्रश्न आता उपस्थित केला जातो। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे यांच्याकडून। तेजस, सुनीता जामगडे पाकिस्तानातील 3 जणांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे, काय अपडेट? नक्कीच सुनीता जामगडे जे बघितले असेल तर भारताची सीमा ओलांडून जी पाकिस्तानला गेली होती, त्यासोबतच ती सुनीता ही जी आहे सुनीता इंस्टाग्रामच्या संपर्कात होती। इंस्टाग्रामवरून 3 लोकांच्या संपर्कात असल्याची माहिती जी आहे ते आता समोर येत आहे तपासादरम्यान। हे तिघे जे नागरिक आहेत, तिघेही नागरिक हे पाकिस्तानचे आहेत। त्यासोबतच या दरम्यान तपासादरम्यान तिने अनेक गोष्टी सुद्धा सांगितल्या। फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या ती मोठ्या प्रमाणात ती वापर करत होती। त्यासोबत फेसबुक अकाउंटची सुद्धा सखोल पाहणी पोलीस यंत्रणेकडून पाहणी सुरू आहे। त्यासोबत जुल्फिकार व असद आणि तौफिकच्या सतत ते संपर्क असल्याची माहिती सुद्धा आहे। नागपूर पोलिसांनी शासकीय गुप्त अधिनियम विविध कलमांवर तिच्यावर गुन्हा दाखल करून गुरुवारी तिला अटक केली होती व तिला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुद्धा सुनावली। आज तिला न्यायालयात हजर करणार आहे आणि अनेक जे काही गोष्टी सुनीता कशा प्रकारे संपर्क होती, काय तिने माहिती दिली, या सगळ्या गोष्टीची माहिती आज पोलिसांसमोर उघडणार आहे। तेजस, जसं तुम्ही उल्लेख केला की आज सुनीताला न्यायालयात हजर केलं जाणार आहे, साधारण कधीपर्यंत तिला न्यायालयात हजर केलं जाईल? आज दुपारपर्यंत तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। त्यासोबतच जे काही गोष्टी सुनीतांनी भारताबद्दलची माहिती आहे किंवा नागपूरच्या बद्दलची माहिती दिली आहे, ती माहिती संपूर्ण आज ती या संपूर्ण संदर्भाने याची चौकशी सुद्धा पोलीस यंत्रणेकडून केली जाणार आहे। न्यायालयात सुद्धा या सगळ्या संपूर्ण गोष्टीची माहिती तिच्याकडून घेतली जाणार आहे। निश्चित। तेजस, तुम्ही असे जोडलेले राहा, आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवा आहे।